आदित्य हो बस आदित्य हळू हळू हो हो चल चल सावकाश सावकाश हा चल आदित्य आदित्य अरे हे काय चाललंय हे सगळं? मग यालाच विचार. आदित्य मला कळलंय सगळं. मीरा आदित्य मीरा मीरा आदित्य हा दारू पिऊन आलाय. तुम्ही दोघे जण कुठे गेला होता आणि हे सगळं करत असताना तुला थांबवता नाही आलं? मामा तू कधी माझं ऐकतो का? पण तुला कळत नाहीये. मामा तू उगाच माझ्यावर ओरडू नकोस. मी काय स्वतःहून त्याला हे असं करायला सांगितलं नाहीये. त्याला वाटलं त्याने केलं तरी यात माझी काहीच चूक नाहीये. अगं पण मग तुला खरंच माहित नाहीये हे सगळं त्याने का केलंय ते? ए मीरा ए मीरा बाहेर आहे. तू फक्त माझी आहेस आदित्य. दुसरे कुणीच तुला घेऊन जाऊ शकत. आदित्य ओके आपण आपल्याला कुणाच्याच आधाराची गरज नाही. मीरा देव आहे काय चाललंय सगळं? अगं मीराला कळलं तर तिला काय वाटेल? मामा इथे इथे इतकं सगळं झालंय तरी तुला मीरा ताईचीच काळजी वाटते का? हा इथे असा मीरा मीरा म्हणून ओरडतोय. मला काय वाटत असेल याबद्दल तुला काहीच वाटत नाहीये का? सगळ्यांना काय फक्त मीरा ताईच दिसते? पण बस मामा तुला सांगू मला ना आता असं वाटायला लागलंय की हे सगळं जे घडतंय ना त्याला मीरा ताई नाही तू जबाबदार आहेस. काय करू आता? हा अथर्व 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 उठ. अथर्व राजा उठ 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 उठ. का रे काय मामा काय झालं? एवढं रात्री आलंस तुला काम का? नाही नाही मला काही झालेलं नाहीये. तो आदित्य आलाय. आदित्य आलाय? मग कुठे? अरे तो घरी आहे आणि तो दारू पिऊन आलाय. त्याला शुद्ध नाहीये. काय? अरे तो ओरडाओरड करतोय. त्याला सावरणं गरजेचं आहे. तू चल माझ्या बरोबर. चल चल चल. तू टेन्शन घेऊ नकोस. नाही चल चल. रे मीरा कुठेस तू? ए दादा ए दादा ए दादा आरडाओरडा करू नकोस प्लीज. रात्र आहे. अथर्व अरे काय झालं सगळं? अरे दादा दादा हे बघ तू प्लीज प्लीज आता शांत हो तू प्लीज. कसा शांत होऊ? सोडून गेली मला मीरा. अरे सोडून गेली. दादा आपण सकाळी बोलूया याबद्दल. आता आरडाओरडा करू नको. नाही नाही हे बघ मला कुठेही जायचं नाहीये. तुम्ही जा. तुम्ही सगळे जा. तुम्ही सुद्धा सोडून जा मला जसं मीरा सोडून गेली. हे बघ बाळा आदित्य आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. ग बसा तुम्ही जरा ग बसा. ते काय मी आता कुणाचंच ऐकलं नाहीये. दादा आदित्य आदित्य शांत हो. आपण सकाळी बोलूया. आतापर्यंत त्याला सगळ्यांचं ऐकून घेतलं पण आता नाही. मला हवं तसं करणार मी. हा ओके ओके तुला हवं तेच कर तू. आदित्य हे बघ यू आर ड्रंक. तू काहीही बोलतोयस. ए तू जा ना. चल बाजूला. दादा दादा अरे तू असा नाहीयेस का वागतोय? कसा आहे ना ते दाखवतो आता. मी सुद्धा वाईट होणार. बदला घेणार मी. बदला घेणार मी सोडणार नाही तिला. लक्षात ठेव. अन्याय बदला काय काय बडबडतोस? काय डोकं फिरलंय का तुझं? अरे ते मीरावर प्रेम करत होतास ना तू? हो प्रेम फक्त मीच केलं होतं. तिने कधी केलं नव्हतं प्रेम राजावर.
मला कळलंच नाही. स्वार्थी होती, स्वार्थी. आता मीराबद्दल एक अक्षर बोललास ना तर माझ्यासारखा कोणी वाईट नसेल. काय काय करणार काय काय करणार हा दादा? काय करणार तुम्ही? हे खरं तर नाही, यांच्यामुळे झालंय, तुमच्यामुळे झालंय सगळं. दादा माझ्यामुळे? वेळीच जर लग्न लावून दिलं असतं ना आमचं डेअरिंग करून, तरी वेळ आलीच नसती. दादा तुम्ही जबाबदार आहात या सगळ्याला. अरे दादा तू मामाला काय बोलतोय? आणि मामा तू नको ऐकूस याचं प्लीज. अरे बघ ना कसा बोलतोय ते. अरे मामा तो नशेत आहे, आपण उद्या बोलू त्याच्याशी. कुठे जायचं रे? सगळ्यांनी ऐका आता, ऐका. मीरा हे जे काय वागली ना, वाईट होत, वाईट होत. मी वाईट होतो, सोडणार नाही तिला. रस्त्यावर आणि तिच्या संसाराला आणि तिला मीराला शपथ आहे मला. ए नाही सोडणार. दादा दादा तू शांत हो यार प्लीज. मामा मामा हे बघ, तू त्याचं मनाला नको लावून घेऊस. मामा तो नशेत आहे, आपण त्याच्याशी सकाळी बोलूया. तू चल, तू आराम कर. जा 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 घेऊन जा. अजून पुढे ना बरंच काही ऐकायचं त्यांना. जा घेऊन. आदित्य थांब, तू शांत हो. हे बघ चल, बघ मी आहे ना तुझ्यासोबत. मला कळतंय तुला त्रास होतोय. हो हो तू नको त्रास करून घेऊस. तू ये. नीट आरामात. मामा बाबा तू शांत राहा प्लीज. तू नको असं स्वतःला त्रास करून घेऊस. नको त्याचा विचार करूस सारखा सारखा. अरे काय त्रास करून घेऊ नकोस. ही मुलं जर अशी वागायला लागली तर काय करायचं काय? अरे हो, पण तू तुझ्या तब्येतीवर का परिणाम करून घेतोयस? मामा मी डॉक्टरला बोलू का? किंवा एक काम करतो, मी स्वतः इथे थांबतो तुझ्यासोबत. नाही, त्याची काही गरज नाहीये. मुलं अशी का वागायला लागली? मला जास्ती त्रास झाला ना तो त्या आदित्याच्या वागण्याचा. मामा अरे बघ, आदित्य दादा आता जे काही बोलला ना ते त्या नशेत बोलला रे. तो काय बोलला त्याचं त्याला सुद्धा कळलं नसेल. तू एवढं मनाला नको लावून घेऊ त्याचं बोलणं. आदित्य असं काही करेल असं वाटलं नव्हतं. दारू नाही, मला हे सहन नाही होणार. मधुरा सुद्धा मलाच दोष देत होती. कुणाचं वाईट व्हावं असं वाटेल का मला? बघ मामा, मधुराताई रागात अरे काही बडबडत असते. हे काय नवीन आहे का आपल्यासाठी? हा, आणि तू त्याचा विचार नको करू. अरे हे सगळं सहन करावं लागणार आहे ते मीरेला. आता कुठे तिचं आयुष्य सुरळीत सुरू झालं असं वाटायला लागलं होतं, तोपर्यंत हे सगळं. हो मामा, हे बघ तू नको विचार करू त्या सगळ्याचा. देवजीजू आहेत तिच्यासोबत. ओके, हे बघ सगळं काही ठीक होणार आहे आता. हा, मी काय म्हणतो, तू आता आराम कर. हा, तू जास्त विचार करू नकोस मामा. ओके, आणि काही लागलं तर मला बोलाव. ओके, मी आहे इथेच. हे बघ अथर्व, तू जरा आदित्य बरोबर राहा आणि त्याच्याकडे लक्ष दे. हो मामा, मी आहे दादासोबत. पण मी काय सांगितलं तुला, हे बघ तुला काही लागलं तरी मला बोल. ओके, चल मामा, काळजी घे आणि आराम कर. हो. ओके. हे झालं, बस बस. आदित्य सोडणार नाही मी तुला मीरा. बदला घेणार मी याचा. सोडणार नाही मी तुला. खूप वाईट वागलीस तू माझ्यासोबत. मी पण तुझी अशीच वाट लावणार. सोडणार नाही मी तुला. हो आदित्य जरा तू
काय आहे सगळं हा? या सगळ्याचा काय परिणाम होईल इतकंही कळलं नाही का तुला? इतकी स्वार्थी झाली आहेस तू? अथर्व गप्प बस. वाटेल ते आरोप करू नकोस माझ्यावर. आरोप करू नकोस. अगं मधुराताई, तू ह्याच्यासोबत होतीस ना, सांभाळू शकली असतीस तू त्याला. हो होते मी सोबत, पण तो काय लहान बाळ आहे? त्याला कळायला नको आपण काय करतोय ते. टेन्शन मध्ये होता तो. त्याला जरा समजवायचं, घरी घेऊन यायचं, आपण बोललो असतो त्याच्याशी सगळे. अच्छा, तू एकटाच टेन्शन मध्ये आहे का? मी नाहीये. मला काहीच वाटलं नसेल. तो मीरा मीरा नावाचा जप करतोय हे ऐकून मला काय फार मज्जा आली असेल असं वाटतंय का तुला? एक मिनिट, मीराताईचा काय दोष आहे सगळ्यामध्ये? तुम्ही सगळे तिची बाजू का समजून घेत नाही? आणि माझी बाजू? माझी बाजू का समजून घेत नाहीये कोणी? आता काय व्हायचं ते होऊ द्या. माझं काही घेणं देणंच नाहीये या सगळ्यात. या सगळ्याचा मामाला किती त्रास होईल कळतंय का तुला काही? आणि मला किती त्रास होतोय हे कळतंय का मामाला? आजपर्यंत एक तरी गोष्ट माझ्या मनासारखी घडली आहे का? मग मी का सगळ्यांना हवं तसं करायचं? काय काय बोलतेस तू? काय वेडी झाली आहेस का तू? हे अथर्व गप्पा बस. तुला काहीच माहित नाहीये. मीराताईने तिला हवं तेच केलंय. आता मीही मला हवं तेच करणार आहे आणि मला काही फरक पडत नाही कोणाला काय वाटतंय ते. मेरा खूप वाईट वागलीस तू माझ्याशी. सोडणार नाही मी तुला. दादा, तुझी पण तशीच हालत करणार जशी माझी केलीस. मामा इथे इतकं सगळं झालंय तरी तुला मीराताईची काळजी वाटते का? मला काय वाटत असेल याबद्दल तुला काहीच वाटत नाहीये का? मला ना आता असं वाटायला लागलंय की हे सगळं जे घडतंय ना त्याला मीराताई नाही, तू जबाबदार आहेस. प्रेम फक्त मीच केलं होतं. तिने कधी केलं नव्हतं प्रेम राजावर. स्वार्थी होती, स्वार्थी. यांच्यामुळे झालंय, तुमच्यामुळे झालंय. वेळीच जर लग्न लावून दिलं असतं ना आमचं डेअरिंग करून, तर ही वेळ आलीच नसती. दादा, तुम्ही जबाबदार आहात या सगळ्याला. सोडणार नाही तिला आणि तिच्या संसाराला रस्त्यावर आणेल. मी सोडणार नाही तिला, बदला घेणार. रात्री शांतपणे झोपला होता. ओ सकाळी उठवायला गेलं तर नाही कसू नाही. यांना बोलवलं तर मला बोलवलं. आनंद आनंद तर मामा मामा करे पण काहीच नाही. आणि डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टरांनी काय दादा का गेलास रे? अरे माझा आधार गेला. आधार गेला माझा. सगळ्यांचं केलंस बाबा तू, सगळ्यांचं केलं. स्वतःसाठी काय नाही. मावशी शांत.
कोणाकडे बघू बाबा? तुझे उपकार कसे फेडू मी? मला नाही. कमू मावशी, सावरा स्वतःला. अहो, या 2 मुलींकडे बघा आता. ही तुमची जबाबदारी आहे. अहो, यांना तुमचाच आधार आहे ना. अहो, आणि हीच परतफेड आहे असं समजा. शांत व्हा बरं तुम्ही. हो बाई हो. मी पाणी घेऊन येते. सांभाळेन दादा. तुझ्या दोन्ही पोरींना मी सांभाळेन बाबा. मी दोन्ही पोरींना सांभाळेन. अरे पण स्वतःला कसं सांभाळू? कसं सांभाळू स्वतःला? जरा तुझं कौतुक केलं की म्हणायचं नाही मी माझी कर्तव्य पूर्ती केली. हे तुझं कर्तव्य खरं झालं का संपूर्ण तुझं कर्तव्य? दादा, माझं आयुष्य तुला का नाही लाभलं रे? मावशी, पाणी घे. मावशी, मला पाणी नको. मीरा, अगं तू तरी पाणी घे. हे बघ, शांत हो. सावर स्वतःला. कसं काकू? कसं सावरू स्वतःला आता? अगं तूच अशी खचून गेलीस तर कसं होईल सांग बरं. आणि तुला आता असं हे रडताना पाहून त्यांना काय वाटत असेल? हा, तू या घरात मोठी आहेस. तू सगळ्यांना सावरायला हवं. तूच असा स्वतःला त्रास करून घेतलास तर मावशी, मधुरा, काकांकडे कोण लक्ष देणार सांग बरं. शांत हो मीरा. हे घे पाणी घे. हे. शांत हो. कोणावर काय वेळ येईल काय सांगता येत नाही. मीरा फार खचून गेलेली आहे. या धक्क्यातून मीरा सावरणं खूप कठीण आहे. अहो, पण हे सगळं अचानक कसं घडलं हो? काय आणि कसं काही कळत नाहीये. मी तरी काय सांगणार हो तुम्हाला. पण एक जवळचा माणूस अचानक गेला. तसं अथर्व, आदित्य आहेतच. पण आदित्य आहे कुठे? आदित्य रूम मध्ये असं यायला होतं. एक मिनिट, मी बघून येतो जरा.